मित्रांनो, कधीही कोणाच्या भावनांचा अपमान नका करू. एखाद्या व्यक्तीचा जर आपल्याशी कुठलाही भावनिक संबंध आहे किंवा भावनिक नातं आहे, मैत्रीचा असो किंवा ऑफिसला, कॉलेजला, कुठेही कामाच्या ठिकाणी जर आपलं कोणाशी भावनिक नातं जुळलं असेल, तर ते निभावा. शेजारी-पाजारी कुठेही जर आपलं भावनिक नातं असेल, तर ते निभावा. जेणेकरून आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील. कारण आजच्या ह्या कलियुगामध्ये भावनांना खूप महत्त्व आहे. म्हणून कोणाच्याही भावना दुखवण्याआधी 10 वेळा विचार करा, जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. अतिशय महत्त्वाचं आहे आजच्या घडीला, की भावनांचा आदर होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नातं जे असतं ते टिकून राहतं. जर आपण एकमेकाच्या भावनांचा आदर केला ना, तर तेच नातं फक्त टिकतं. भावनांचा अपमान होत असेल तर ते नातं टिकणारच नाही आणि टिकतही नाही. एवढं लक्षात ठेवा आणि भावनांचा आदर करायला सुरुवात करा, जेणेकरून कलियुगात आपल्याला स्वर्ग बघण्यास मदत होईल. लिहून घ्या.